जय श्रीराम. जय श्री मी प्रवीण छत्रपती ठाकरे, राहणार मुलुंडी बुद्रुकला. मी पेशाने शिक्षक आहे. जय श्रीराम. मी प्रवीण छत्रपती ठाकरे, राहणार मोठेउमरी गुरुदेव नगर अकोला. मी पेशाने शिक्षक आहे आणि बाजूला बसलेले हे माझी मिसेस आहे. त्यांचं नाव ज्योती प्रवीण ठाकरे, त्या सुद्धा ग्रामसेवक आहे. मी या साधनेला जुळायच्या आधी माझ्या आजाराची लिस्ट तुमच्या समोर ठेवतो. मला मायग्रेन, ऍसिडिटी, बीपी हा माझा वरचा 220 आणि खालचा 140-120 राहायचा. त्यानंतर लिगामेंट, व्हेरिकोज वेन्स. मी एकदा जर या ठिकाणी बसलो तर मला उठून चालायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागायचे. इथून तिथपर्यंत जाणं माझ्याकडून मुश्किल होत होतं. 100 फूट चाललं. आणि 2011ला माझं लग्न झालं. हॅलो, 2011ला माझं लग्न झालं तेव्हा मी 100 किलो होतो. तसं तर 75 किलो म्हणजे 60-65 किलो माझ्या उंचीनुसार माझं वजन असायला पाहिजे. परंतु 2011 पासून जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून अचानक वजन वाढायला सुरुवात झाली आणि वाढता वाढता माझं वजन 140-145 किलो कधी गेलं हे मलाही समजलं नाही. मला एक 12 ते 13 वर्षाची मुलगी आहे आणि 6-7 वर्षाचा मुलगा आहे. मी एवढं वजन वाढलं. माझी लहान मुलं, माझी आई, माझी मिसेस हे मला नेहमी म्हणायचे, तू वजन कमी कर. माझे मुलं म्हणायचे, बाबा तुम्ही वजन कमी करा, तुम्ही खूप वाटत झाले, दुसरी तुम्हाला बसा येत नाही. रात्री मी असं घोरायचं जसं कोकणची शिट्टी वाजत राहायची. मग कधी कधी असं वाटायचं की घोटा माझं घोटं बंद व्हायचं. मग माझी मिसेस मला हाणून पाहायचे की गेले की हाय. आणि या वजनामुळे मी कोणत्या कार्यक्रमात गेलो तर मला माहिती घालून बसता येत नव्हतं. एक पाय लांब करावा लागत होता. अशा प्रसंगी मी जे जवळचे नाते कार्यप्रसंग होते तिथं जाणंही टाळायचं. मला लाज वाटायला लागली आणि कालांतरानं एक प्रकारचा जीवनघेणं माझ्या समोर. मग कधी कधी मी एकदा विचार करायचो की आता सर्वस्व येणारे 4-5 वर्षात आपण एका दिवशी दुखी झालो. कारण की वजन दिवसाने वाढत होतं. 140-145 वर दिवसा टू व्हीलर चालवत असताना रस्त्यावर मला धुळायची. 2-3 वेळा मी टू व्हीलर चालवत असताना एकदा रातून धुळायच्या गाडीत जात असताना 2-3 वेळा मी भुरभुरीचे ऍक्सिडेंट केलेले आहे. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी मिसेस आणि मी 2 वेळा मला मरणार. कारण की मला दारू गाडीत झोप लागायची. वर्गात मुलांना शिकवलं झोप लागायची. माझं नशीब चांगलं होतं की गावातल्या कोणा माणसाने मला झोपेला व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये अजूनही आहे. जर व्हिडिओ काढला असता तर मी 2-3 वेळा सस्पेंड झालो असतो. अशी माझी कंडिशन होती आणि शरीर हे आजारातून बाहेर झालं होतं. रात्री झोप मला 3-3 वाजेपर्यंत झोप लागत होती. सकाळी झोप लागत होती. लगेच 2-2 तास झोपायचं. अनिद्रा, मायग्रेन, डोकेदुखी, ऍसिडिटी, बीपी, त्यानंतर मला शुगरचा हळूहळू त्रास सुरू झाला होता. लिगामेंट दोन्ही पाय म्हणजे वाकड झाले होते. म्हणजे चालायला त्रास, बसायला त्रास, उठायला त्रास, असं 100 फूट चालणं मुश्किल झालं होतं. परंतु माझ्या जीवनात एक चमत्कार झाला आणि माझे सहकारी आहेत. माझ्यासोबत एक मॅडम होते, शाळेत शिक्षिका. त्यांचे मिस्टर सुनील नटकर हे मला एका दिवशी भेटले आणि ते म्हणाले, तुम्ही शेगावला शिबिर आहे, त्या शिबिराला भेट द्या. मी सहज म्हणून त्या शिबिराचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या ठिकाणी गीता मॅडमची माझी भेट झाली. आणि गीता मॅडमच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2024 साली सप्टेंबर 2023 ऑक्टोबर 2020 मी या साधनेला गीता मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पण ते माझे गुरु
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या साखरेला सुरुवात केली आणि सुरुवात केली असताना सुरुवातीला माझं वजन रोजचं 1 किलो कमी व्हायला लागलं. 1 किलो रोजचं होतं आणि सुरुवात 7 ते 8 किलो वजन कमी केलं. त्यानंतर 450, 500, 600 ग्रॅम असं वजन कमी होत गेलं आणि वारंवार मॅडमने सुरुवात राहिली. त्यानंतर 24 दिवस निघून गेले आणि 24 दिवसानंतर माझं 10 ते 15 किलो वजन कमी झालं. मग माझे विशेष म्हणजे दिवस झाली की आता एकदम वजन कमी होणार पहिले असायची एका झाडाला होऊन राहिले काय होऊन राहिले एकदम स्थिती व्हावं लागलं. 8 दिवसाला 2 दिवसाला मॅडमच्या संपर्कात राहायचो आणि मॅडम आता काय करू वजन फारसे कमी झालं पाहिजे असं झालं पाहिजे. मॅडम मला वारंवार मार्गदर्शन करत होत्या. सर तुम्ही 21 दिवस विचारला मी 21 दिवस पहिली वेळ मी 21 दिवस जेवण केलं त्यानंतर 21 दिवस विचारला पुन्हा 21 दिवस मी भाजी नुसतं रात्री भाजी दिवसा आपण रोटी ज्यूस सलाड काकडे टमाटर काढलेली झाली एकदा भाजी पुन्हा मग सलाड 2 नवरात्र पाण्यावर केले मंगळवारी एकादशी असं करता करता 6 महिन्यात मी 50 किलो वजन कमी केलं आणि 90 किलो मी वेळेला उपवास केलं तर एप्रिल 2024 ला तेव्हा मी 90 किलो झालो तर 90 कमी झालो होतो. उपवासात माझं वजन आणि माझी जे आहार होते मायग्रेन बीपी थायरॉइड थायरॉइड लिगामेंट व्हेरिकोज वेन्स हे संपूर्ण नाहीसे झाले होते आणि ह्या मार्गदर्शनात आता माझे विश्वास होते सगळे मी फक्त माझा अनुभव सांगतो आणि हे करत असताना मी याच्याकडे फक्त डायट प्लॅन म्हणून पाहत होतो. पण हळूहळू मला तप म्हणजे खाण्यापिण्याचं नियंत्रण सेवा म्हणजे आपल्याला जे अनुभव आले दुसऱ्यांना सांगा प्रवृत्त करा आपल्याकडून जे होते जे मार्गदर्शन होते तुला दान शिबिरासाठी गाईड करणे मी असं करता करता हा अनुभव येत असता एक माझा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जेव्हा मी तयार केला आतापर्यंत 750 लोक आणि त्यात 8 ते 10 लोक ऍक्टिव्ह म्हणजे विषय असतात ते मॅडम ऍक्टिव्ह आहे आम्हाला वारंवार जर आम्ही चुकलो तर त्या मार्गदर्शन करतात. माझ्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. माझ्या आईला थायरॉइड मायग्रेन आणि बीपीचा त्रास सुरू झाला होता. 8 ते 15 दिवसात तिचे गोळ्या बंद झाल्या माझे गोळ्या 8 दिवसात बंद झाल्या. त्यानंतर मला 2 मुलं आहेत एक 13 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा. त्यांना सुद्धा आम्ही वगैरे ऍक्टिव्हिटी बंद करून काढलेला आहे. ती मुलगी पण इन्व्हॉल्व करते मला मुलं इन्व्हॉल्व करते. मुलीला जर सर्दी ताप खोकला झाला तर ती 3 दिवस माझ्यावर उपवास करते. तिला जर म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊ ते म्हणजे इथला मॅडम आपल्याला काय करायचं विचार सहज उत्तर गेले खूप माझ्यावर माझी मुलगी सुद्धा उपवास करते. मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो कारण की माझ्या घरात एकूण 7 सदस्य आणि विशेष समाजाकडे कार्यक्रम करते. त्यानंतर माझे सासूबाई त्यांची एज्युकेशन झाली होती त्यांना सुद्धा आम्ही मॅडमने मार्गदर्शन केलं त्याच्या सुद्धा 4-5 प्रकारच्या गोळ्या झाल्या. मी दर महिन्याला 10 ते 12 हजाराची मेडिसिन मागितलेली गोळी दिवसाचे 4 वेळा खातो तेवढं माझं डोकं दूर होतं. जडूमांचा त्रास आमच्या भेटलं लागलंच एवढा मोठा मोबाईल आहे घ्यायचं रात्री लोकांचं काम रात्री येतो गोळ्या घालावी त्या टोटली गोळ्या बंद झाल्या किती डॉक्टर झाला लिगामेंट माय ऍक्टिव्हिटी करण्यात आली आणि 140 वरून मी 90 किलो आलो. आता फक्त 4-5 किलो मध्ये काम केलं आता एकूण 500 किलो झाली जाते आणि 100 फूट मी चालू शकत होतो. मग मागच्या वर्षी डिसेंबर 2024 ला मी राजस्थान मध्ये मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मॅडम मला सर तुमचं आता वजन खूप कमी झालं आणि तुम्ही चालले नाही 4-5 वर्षात 4-5 वर्षात मी 100 किलोमीटर लावलो होतो 2024 पर्यंत. तर या चालण्याची पदयात्रा करा पदयात्रा म्हणजे 7 दिवस सहज होईल उपाय मॅडम मला फोन करायचे काय चालायची प्रॅक्टिस चालू आहे का आणि फक्त फोन करायचं मॅडम गावात रोज 4-5 किलोमीटर चालू करायचं. मी अक्षरशः 1 किलोमीटर चालायची प्रॅक्टिस न करता डायरेक्ट राजस्थान पदयात्रा गेलो. एकटी ते सावली असेल 300 ते 350 किलोमीटर सॉरी 250 किलोमीटर त्या 7 दिवसात रोजचं 50 किलोमीटर आंदोलन चालू केलं. आम्हाला डॉक्टरला सुरुवात राहायची
40 किलोमीटर चालायचं आहे. पण जेव्हा आम्ही अंतर मोजायला शेवटचे 30 त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कुठेतरी 40 ते 50 किलोमीटर चालून गेलो आणि माझी चालायची प्रॅक्टिस नसताना सुद्धा 7 दिवस मी कधी स्वतः किलोमीटर मॅडम आली की आणि आपल्याला 2-3 अशी सेवावेळी आम्ही आम्हाला लोक पाहिजे सर्वजण घेऊन आले. तो एक माझ्या जीवनाचा अतिशय जबरदस्त अनुभव आहे. ही साधना अशी आहे की माझ्या जीवनात असा बदल झाला आता मला दिवसात झोप येत नाही, जीवन उत्साहवर्धक झालं आणि जे माझ्या डोक्यात विचार होते असं वाटायचं की जीवन संपलं. आता असं वाटतं की मला पुन्हा जीवन लाभलं आणि मला पुन्हा जन्म झाला, एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला. आमचा परिवार अतिशय आनंदी झाला. माझे विषय माझे नेहमी कट्टी उडायचे कारण की त्या वर्षामुळे या गोष्टीमुळे शिक्षण करायचं आमच्या रोजची वाढ व्हायची आणि या साथीमुळे आमची वाढ येऊन जायला वाढ होतात पण वाढताना आम्ही दोघे जण ऍडजस्टमेंट करून घेतो. नवीन आमच्या जीवन बदल झालं. आता या सगळीचा अनुभव राम राम जी. बोलो 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 बोलो. जय श्रीराम. मी ज्योती रवी ठाकरे, माझा योगी अकोला. मी पेशाने ग्रामसेवक आहे आणि मी या साधनेशी 16 ऑक्टोबर 2023 या दिवसापासून जुळलेली आहे. 16 ऑक्टोबर 2023 याच्या आधी आदल्या दिवसापर्यंत मी दोन्ही टाइम जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी नवरात्रात उपवास शिबिर म्हणून शेगावला गीता मॅडम यांना भेट झाली. तर मॅडमने त्या दिवसापासून मला डाएट दिला. माझं वजन त्याच्या आधी 80 किलो होतं आणि मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि बीपी हाय राहायचा माझा आणि मला निद्रा नाश होती. मला रात्र झोप यायची नाही. मी झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा मला झोप यायची नाही. डॉक्टर सुद्धा कंटाळले होते की किती गोळ्या द्यायच्या तुम्हाला, गोळ्या बरं नाहीये, सवय कमी आहे. पण तरी पण मी गोळ्या मारायची त्यांना, मला झोप यायची नाही. आणि मुलांचं छोटे मुलं असताना त्याचा कंटाळा यायचा. म्हणजे खूप आळस होता. मी गाडी चालवायची नाही, मला ड्युटीवर जायचा कंटाळा. म्हणजे प्रत्येक गोष्टी मला नैराश्य होतं. मला आनंद कधीच नव्हता मिळत आणि जीवन संपल्यासारखंच वाटायचं. आणि जेव्हा या साधनेत मॅडमच्या मार्गदर्शनाखाली जुळली त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासूनच मला म्हणजे एवढा बदल झाला की पहिल्या दिवशी माझी बीपीची गोळी बंद झाली. मला कधी बीपीचा त्रास तेव्हापासून आजपर्यंत कधी झाला नाही, कधी बीपी तपासली नाही, कधी काहीच झालं नाही. आणि पहिल्या दिवशी चांगली लागली, त्या दिवशी केलं. सगळ्यात आधी दादापासून सुरुवात केली. झोपेचाही प्रॉब्लेम वेगळा, आळसही पूर्ण गेला. माझं वजन 55 किलो 3 महिन्यात झालं. 80 किलो 55 किलो आली. आता 60 पर्यंत आहे. 4-5 किलो वाढलं. तरी 6 महिन्यातून उपवास वगैरे नवरात्राचे करते आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मुलांनाही थोड्या औषधात सगळं बंद करून टाकलं. आणि आज माझ्या कुटुंबात मी डॉक्टरकडे कधीच 2 वर्षात गेली नाही, माझ्या मुलांनाही येत नाही आणि प्रार्थना वगैरे देवाची काढते. आणि आता या वर्षापासून म्हणजे मागच्या शेगावच्या शिबिरापासून मी दर्शन काढायला सुरुवात केली आणि मग मला 2-3 महिने झाले मला अडचण जायला लागली. तुम्ही मला दर्शन काढण्यामुळे मला खूप अडचण यायला लागली. मग मी बंद केलं. 2 महिने काढलाच नाही. तर माझं लगेच मला अनुभव आला की मला इन्कम टॅक्स लागत होता. लगेच सांगा मला इन्कम टॅक्स 40,000 एका दिवशी भरावं लागतं. मग मी म्हटलं तर ते म्हणजे अद्भुतच शक्ती आहे, देवाची शक्ती म्हणजे अद्भुतच केली. तर मी थोडंसं म्हणजे मनाने थोडंसं मागायला लगेच देवाला मला दाखवलं. लगेच मी मला देवाला प्रार्थना केली नाही. मी काही झालं तरी मला नाही वगैरे चालते तरी मी दर्शन काढेलच. आणि म्हणजे असं झालं तरी चालेल पण मी दर्शन काढणारच.
लगेच मला त्याच महिन्यात माझी 40 नंतर मला 40ची पेशंट आली. लगेच अनुभव एवढी म्हणजे आता ही सेवा सुविधा आता फक्त मी टॉप केलेले मनापासून पूर्ण पूर्ण केलेले आहे आणि सेवा जेवढं झालं तेवढं करते. पण सुविधा अजून तसं काही झालं नाही पण प्रयत्न करत आहे. देवाला खूप प्रार्थना करते मला ध्यान करता येते आणि थोडंसं बसते दररोज. पण जेव्हा बाहेर तेव्हा जमलं नाही असं. आणि या साधनेमुळे मला माझ्या जीवनात बरोबर खूप आनंद आला. आमच्या घरातील वादे म्हणजे भयानक वाद व्हायचे आमचे कमी व्हायचे पण आता बरेचसे कमी झालेले आहेत आणि आटोक्यातच आलेले आहेत आणि यांच्या स्वभावातही खूप फरक पडला आणि खूप खराब म्हणजे स्वभाव होता त्यांचा. म्हणजे असा अगदी कसं असते तसं त्यांचा स्वभाव होता पण आता फार शांत झालेला आहे. या साधनेमुळे खूपच बदल झालेला आहे. माझं जीवन पूर्ण बदललं आहे या साधनेमुळे. मी मनापासून धन्यवाद करते तर सेवा सुविधा परिवाराचे मनापासून धन्यवाद. तुला आणि प्रार्थना तिथं माझ्या जीवनात असं अनुभव आहे. माझ्या आईने साधनेला सुरुवात केली तब्येत आपली झाली पहिला झाली तुला पण अचानक मोठा संपर्क आजची आहे आताच अनुभव आहे. आज मी शाळेतून घरी येत असताना मला घरून फोन आला की आईची तब्येत खराब झाली. अचानक तिथे शरीर आखडलं होतं आणि ताप केला भरपूर आला होता. मी लगेच घरी येताना मॅडमला फोन केला. मॅडम माहिती तब्येत खराब झाली. मॅडम लगेच सर तुम्ही मला केलं लगेच देवावर लक्ष देताना प्रार्थना केली आज घरी गेल्याबरोबर तुला मिळतो घरी जाऊन आईची तब्येत ऍडमिट झाली. असा एक मुलांना व्यक्ती आहे आणि प्रार्थना असल्यामुळे माझ्या मुलाला रात्री 2 वाजता अचानक ताप 102 च्या वर मग एवढ्या रात्री गीता मॅडमला फोन केला की मॅडम संबंधाचा पेपर आहे त्याला अचानक ताप आला काय करू मॅडम म्हणाला सर तुम्ही एक काम करा देवाला बसा प्रार्थना की काढा आणि त्याचं आग थंड पाण्यात थोडंसं पुसून घ्या. मी उठलो मॅडमला सुरुवातीला फोन उचलला लगेच मॅडमचा कॉलेजचा पुन्हा फोन आला. मुलं झालं प्रार्थना की काढली आणि सकाळी 3-4 वाजता लगेच त्याला बरं वाटायला सकाळी उठून पेपर द्यायला. हे माझ्या जीवनाचे अलौकिक चमत्कारी 2 अनुभव आहे. आता ते इथं शेअर करणं योग्य वेळ यायला धन्यवाद. मी परिवार गीता मॅडम तसेच डॉक्टर साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि तुमचे सर्वसाधारण तुम्ही फार भाग्यवान आहे त्या ठिकाणी शिबिराचा लाभ घेत आहे आणि माझ्या परिवाराला मी खूप भाग्यवान समजतो. ही संस्था मला ईश्वर कृपेने लाभले. जय श्रीराम.